हनुमंत गवळी. हनुमंत गवळी. राहायला कुठे तुम्ही? जाधववाडी 3 नंबर गल्ली. 3 नंबर गल्ली. आज जर पाहिलं तर तुम्ही गार्डन मध्ये इथं आता वॉकिंग करताय. आज वाजले असतील आता 6. काय अनुभव आहे तुमचा ह्या गार्डन विषयी? आता पूर्वी आम्ही बाहेर जातो फिरायला. आता हे दादानी गार्डन केल्यामुळे आमचे वयस्कर माणसांचं म्हणजे आता तुम्हाला रस्त्यावर फिरायची गरज नाही, तुम्ही गार्डन मध्ये फिरू शकता. रस्त्यावर फिरायची गरज नाही. तुम्ही आता गार्डन मध्ये वॉकिंग करू शकता. अजून काय अनुभव आहे तुमचा या गार्डन विषयी? आम्ही दिगंबर पांडवमध्ये गेली 40 वर्ष जातो राहतो. पल्ली क्रमांक 1 मध्ये माळावर. तर आम्ही पूर्वी तिकडं रोडवर चालायला जायचो. ते रस्त्याची वाहतूक एवढी होती की भीती वाटायची. पण आता इथं बिंदास चालू शकतो. बाकी सर्व सुविधा आहे, जिम आहे, मुलाला खेळायला वगैरे आहे. तर आता हे राहुल दादाने सर्व चांगलं मस्त काम केलंय तळे गार्डनचं. आता 15 तारखेला निवडणुका आहेत. तुम्हाला नगरसेवक, तुमचा भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला उमेदवार निवडायचा आहे. तर भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला काय वाटतं, कोण हवेत? रिपीट तेच पाहिजे, राहुल दादा पाहिजे. राहुल दादा, माजी महापौर राहुल जाधव हेच का? त्यांचं काम चांगलं आहे ना, त्याच्यामुळे काम चांगलं केलंय त्यांनी. त्यांच्या कामाला पसंती देऊन तुम्ही त्यांना परत निवडून देणार. दादा, आपला काय अनुभव आहे? आपल्याला भावी नगरसेवक म्हणून कोणाला पाहायला आवडेल? दादाला. राहुल जाधव. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.